वेलकम टू एव्हरीवन. आज आपण कॅपिटल लेटर एस पाहणार आहेत. नीट लक्ष द्या, ठीक आहे. याच्यापूर्वी तुम्हाला लाईन मध्ये यावाले एक्सरसाइज दिल्यात, ठीक आहे. यावाले एक्सरसाइज दिलेले आहेत. पुन्हा ज्यांचं मराठीमध्ये लेटर ड झालेलं आहे बेसिक मध्ये, ठीक आहे. तुम्हाला ड च्या वेळेला हा सगळा पोर्शन व्यवस्थित डिटेल मध्ये घेतलेला आहे. तर ज्यांचं मराठी अगोदर झालंय नीट लक्ष द्या, आपल्याला काय करायचंय ते. ड मधला फक्त स्टार्टिंगचा जो पोर्शन आहे 5% वाला हा स्किप करायचा आहे. बाकी तुम्हाला हा रिमेनिंग जो पोर्शन होता ॲज इट इज पिक करायचा आहे. आता जे मुलं नवीन आहेत, जे फर्स्ट टाइम पाहतात, ड झालेलं नाही, नीट लक्ष द्या आता काय करायचं ते, ठीक आहे. तर एस काढताना तुम्हाला ही वाली एक्सरसाइज यूज करायची आहे. याच्यामध्ये कॉर्नरला असं थोडंसा इथे रुंदी जास्त असते, इथल्या साईडला कमी असते. अलग लक्षात. पुन्हा अगेन इथं रुंदी कमी आहे, इथं जास्त आहे. हा आकार असा फ्लॅट काढायचा नव्हता. एक्सरसाइजच्या वेळेला मी सांगितलेलं एक्सरसाइजचं सेशन आहे अगोदर. या दोन एक्सरसाइज मध्ये फरक आहे. जर का तुम्ही असं काढलं तर तुमचं एस या टाइप मध्ये दिसायला लागेल. असं काढायचं नाहीये आपल्याला. कॉर्नरला थोडासा जाड असेल. समजलं, ठीक आहे. आता याच्यानंतर नीट लक्ष द्या, लेटर काढत असताना काय करायचंय आणि काय नाही करायचंय ते. एस लेटर काढताना स्टार्टिंगला एस लेटरची साईज ओळीमध्ये 70% 70% आहे, ठीक आहे. 70% हाईट असेल. याच्यानंतर मागे मी मराठीचं ऊ घेतलं होतं किंवा बी च्या वेळेला सांगितलं होतं. एस मध्ये सुद्धा तेच आहे. ऊ मध्ये मी सांगितलं होतं किंवा बी चा जो सर्कलचा समोरचा पोर्शन तिथं सांगितलं होतं, वरचा गोल छोटा आहे आणि खालचं गोल मोठा आहे. 40% 60% साईज होती. हे जे लेटर आहे 70%चं सपोज करा, याला 100 समजायचं असतं. याच्यातले 40% द्यायचं असतात वरच्या याला, बॉटमचे द्यायचे 60% दुसऱ्या याला, ठीक आहे. सिमिलर यस मध्ये तसंच आहे. वरच्या साईडचं गोल कधीही छोटा आहे आणि बॉटम साईडचं गोल आहे मोठा आहे, 40-60 असेल. समजला. दोन्ही कधीच सारखे काढायचे नाहीत, सिमिलर नसतात. वरचं गोल कधीच मोठं काढायचं नाही. अलग लक्षात, खराब दिसतं. कधीही वरची साईड 40%, खालची साईड 60%. आता वरचं मोठं सांगितलंय, बॉटमचं वरचं छोटं सांगितलंय, बॉटम साईडचं मोठं सांगितलंय. म्हणून किती छोटं आणि किती मोठं करायचं नाहीये. तुम्ही जर का वरचं 10% केलंय, खालचं 80-90% करायला, लेटर खराब दिसेल. समजला. याच्यानंतर एस काढत असताना याच्यामध्ये कर्व्स आहेत, टर्न घेतलेले आहेत. अजिबात ब्रेक घ्यायचा नाहीये. लेटर गोलाकार आहे. एकदा स्टार्ट केलं, स्टार्टिंग पासून एंड पर्यंत कुठं सुद्धा तुम्हाला पॉज किंवा ब्रेक नाहीये. एक तर सुरूच करू नका आणि केलं तर एंड पर्यंत थांबायचं नाहीये, ठीक आहे. तुम्ही जर का असं ब्रेक घेतला, इथे येऊन थांबलात, 5 सारखं दिसायला लागेल ते, ठीक आहे. असे भरपूर पॉईंट आहेत. या टाइप मध्ये होऊन जात आहे. काही काही जण इथे येऊन थांबतं. हे 3-4 पॉईंट आहेत, ब्रेक घ्यायचे नाहीयेत. लास्टचा स्ट्रोक असा वर वळला पाहिजे. काही काही जण सुरुवात बरोबर करतात सगळं, पुन्हा शेवटला इथं आडवण येतात, लुक येत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, ही जी एक्सरसाइज आहे स्टार्टिंगला दिलेली, ही वाली एक्सरसाइज ही ऑलवेज क्रॉस सांगितलेली आहे. समजलं. नेहमी ही क्रॉस अँगल मध्ये काढायची होती. तर ड च्या वेळेला पण हे तुमचं झालेलं आहे. एस लेटर हे क्रॉस अँगल मध्ये असतं. एकदा जर तुम्ही एस काढलं तर ज्या ठिकाणी एस सुरू झालाय इथे, तिथून इथपर्यंत तिरपी लाईन बसेल. जर तुमचं एस काढताना एका लाईन मध्ये यायला लागलं असं स्ट्रेट मध्ये, लेटर खराब दिसतंय. याच्या पुढे तर अजिबात जाऊ द्यायचं नाही. आणि क्रॉस सांगितले म्हणून किती क्रॉस करू नका. आपल्या ज्या एक्सरसाइज होत्या सुरुवातीच्या, या लाईन जेवढ्या क्रॉस आहेत तेवढी क्रॉस लाईन बसते. समजलं का, ठीक आहे. तर हे जे काही एस लेटर आहे सिंपल मधला, हे असं दिसतं. लाईन मध्ये 70%, वरचं गोल 40%,
बॉटम साईडचा 60%. एंडला स्ट्रोक आहे. समजला? काही काही जण थोडं मिक्सचर करतात, इथं वरची साईड अशी फ्लॅट काढतात, पुन्हा असं गोल गेले असते, वरची साईड गोल काढतात, पुन्हा फ्लॅट करायला. हे पण मिक्सचर करायचं नाहीये. दोन्ही साईडला एक आकार असा क्रॉस सीचा आहे आणि लगेच याला कनेक्टेड उलट क्रॉस सी आहे, असं दिसलं पाहिजे. समजलं का? ठीक आहे. तरी एस लेटर फर्स्ट सिंपल वाला ट्राय करा अगोदर. हे ट्राय करा. ट्राय केले सगळ्यांनी? यायलाय? काही इश्यू कोणाला आहे का? ठीक आहे. लास्टला पण आणखीन सांगा. आता सेकंड टाईप नीट लक्ष द्या, याच्यात व्हेरिएशन भरपूर आहेत. काही मी होल्ड करतोय कर्सिव्हसाठी, सध्याला मेजर जे आहेत कामाचे ते द्यायलोय. ठीक आहे. सेकंड टाईपमध्ये ॲज इट इज हे सगळं काढायचं आहे. एस जशाच तसं काढायचं आहे. याच्यानंतर एंडला असं गोल मध्ये आणायचं आहे. एस सेकंड वन. ठीक आहे. ही झाली दुसरी टाईप. हे गोल तुम्हाला कुठं झालेलं आहे? एक्झरसाइजमध्ये या ठिकाणी झालेलं आहे. पुन्हा मी असं सर्कल वर न्यायला पण सांगितलं. 2 एक्झरसाइज दिलेले आहेत. ठीक आहे. हे वाला पण ट्राय करा. हे वाला एस काढत असताना कधीही नीट लक्ष द्या काय केलेलं आहे ते. हे जे एस आहे, आता मी जर का असंच वर नेलं इथं जर अटॅच केलं याला, असं जर नेलं मी, इथे गोल तयार व्हायला आहे. याचा सेंटर पॉइंट याला इथे. ठीक आहे. तर कधी सुद्धा याचा सेंटर पॉइंट इथे याला असं न्यायचं आहे आणि सेंटर पॉइंटकडे वळवायचं आहे. अटॅच करायचं नाहीये वरती. समजलं का? ठीक आहे. क्रॉस अँगल मध्येच एका खाली एक घेऊ नकात. असं सरळ लाईन मध्ये येऊ नका, खराब दिसतं. स्ट्रेट लाईन मध्ये आणायचं नाहीये, खराब दिसतं. क्रॉस अँगल असतो कधी पण. स्टार्टिंग जिथं केली आहे त्याच्या बॅक साईडला ते राहिलं पाहिजे. ठीक आहे. जमायला सगळ्यांना? ठीक आहे. थोडं क्रॉस, हा वरच्या लाईन मध्ये चांगलं आहे. लक्ष द्या. थर्ड वन, तिसरी टाईप. तिसऱ्या टाईप मध्ये एस काढताना ॲज इट इज पहिलं एस जसं होतं तसंच काढायचं आहे. तीच सुरुवात आहे. हे गोल असं आणायचं इकडे. ठीक आहे. हा आकार घ्यायचा. हे तुम्ही ईच्या वेळेला तयार केलं आहे. असं काय केलं नीट लक्ष द्या. असं एस काढला, वरती जायचं, गोल तयार करायचं आणि लाईन पाशीच तो स्ट्रोक असा वर वळवायचा आहे. थर्ड वन. हे पण ट्राय करायचं. गोल खालच्या साईडला थोडं दिसलं पाहिजे. मोठं काढू नका खूप, पण खूप छोटं पण काढू नका. जास्त छोटं काढलं खूप खराब दिसतं आणि खूप मोठं काढताल तरी खराब दिसणार आहे. साईज व्यवस्थित असावी. स्ट्रोक जो आहे शेवटचा हा रेषेच्या वरच आहे, रेषेच्या खाली आणू नका त्याला. झालं? यायला का सगळ्यांना? कुणाला काही इश्यू याच्यामध्ये? लास्ट वन. आता नीट लक्ष द्या. चौथी टाईप सगळ्यात महत्वाची. ठीक आहे. कंटिन्युअसली मी तेच यूज करतोय. नीट लक्ष द्यायचं इकडे. आता रायटिंग मध्ये शक्यतो तेच यूज करा जमत असेल तर, अदरवाईज तुम्हाला सिंपल ऑप्शन दिलेले आहेत. फोर्थ वन. नीट लक्ष द्या. आता तुम्हाला काय करायचं आहे? राईट सारखा आकार करायचा आहे. इथपर्यंत जायचं क्रॉस. ठीक आहे. याच्यानंतर वरच्या कॉर्नरला, आता याची हाईट 70% झाली, आता 70% पर्यंत गेला. वरच्या कॉर्नरला आल्यावर असं थोडंसंच गोल करायचं, इतकंच, एवढंच गोल. आपण हे मराठीत शिरो काढताना केलेलं आहे, सिमिलर तेच आहे. ठीक आहे. तर गोल करायचं, क्रॉस यायचा आहे आणि हे जे गोल आहे असं मध्ये वळवायचे. पण याच्यात खूप बारकावा लागतो. नीट लक्ष द्या काय काय करायचंय ते. तुमचं जे सर्कल आहे, ही जे राईट सारखी लाईन काढली ना आपण पहिले, तर या लाईनला ते डिवाइड झालं पाहिजे सर्कल. या लाईनमुळे ॲटलिस्ट 30-40% तरी डिवाइड झालं पाहिजे. अर्ध इकडं आणि अर्ध इकडे दिसले पाहिजे. 40% वर, 60% खाली. तुमचं जर का हे सर्कल असं लाईनच्या खालीच राहिलंय किंवा जास्तच वर चाललंय, खूपच वर चाललंय, तर खराब दिसेल ते. ठीक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, हे वाला यस काढत असताना आवाज, हे वाला यस काढताना काही काहींची सुरुवातच चुकते. नीट लक्ष द्या. तुम्ही जर का ही लाईन जी आहे ही पूर्ण क्रॉस आहे, स्ट्रेट आहे. तुम्ही जर ही लाईन अशी वाकवली का अशी, तुमचं यस गेलं. मधून
त्याला कर्व करायचा नाही, बाग द्यायचा नाहीये. ठीक आहे, स्ट्रेट ठेवायची आहे. इथं गोल छोटासा आहे, अशा टाईपमध्ये लुक आला पाहिजे. समजते का? ठीक आहे, महत्वाचे. तुमच्या जर रायटिंग मध्ये यायला लागलं, भरपूर वेळेला एस येतं, कधी कधी सो, शुअर वगैरे अशा शब्दांनी सुरुवात होते वाक्याची. ठीक आहे, तर त्यावेळेला भरपूर नावात पण येतं हे. तर कॅपिटल एस चांगलं असावं. ठीक आहे, या टाइप मध्ये ट्राय करायचं एस लेटर. हे वाला एस काढताना भरपूर जण काय करायलेत, पहिले तर असं वाकायलेत, ठीक आहे, वाकवायचं नाही असं मधूनच. ओके, याच्यानंतर नीट लक्ष द्या, खूप जण इथं वरच्या साईडला गोल उगत छोट आहे, 20-22% आहे वरच्या साईडचं. तुम्ही जर का हे 40% केलं का, असं नीट लक्ष द्या, भरपूर जणांनी केलंय हे असं 40%चं केलं, एस खराब दिसतं, खूप छोटं आहे ते, 20%चं असेल, 70 पैकी 20% असेल ते. पुन्हा खूप सारे जण असं स्ट्रेट लाईन मध्येच काढायलेत. हे करू नका, क्रॉस अँगल दिसला पाहिजे व्यवस्थित. ओके, आता इथं वर्ड्स मध्ये यूज करून दाखवायलो सगळे यस. किती जणांच्या नावात यस यायलाय? नाव सिद्धी, सोनाक्षी, स्वराली. मागे मागे नाव काय? श्रेयश. बर, हा लक्ष द्या, आवाज. 4 नावं काढले त्या ठिकाणी, नावांमध्ये या टाइप मध्ये दिसता, आले का लक्षात? ठीक आहे, शक्यतो तुमचा ट्राय असावा सेकंड नंबर किंवा 4th नंबर. नाही जमत 3 नंबरला हे घ्या, आणि जर छोटेत 1ली ते 4थीच्या मधले जे जमत नाही बाकीचं, हे वाला ट्राय करायचं आहे. ठीक आहे, एकदा नावामध्ये नोट डाऊन करायचं सगळ्यांनी. ठीक आहे, हे लाईन मध्ये 4ही पण एस काढून दिलो इथं. फर्स्ट टाइप, सेकंड वन, ओके. ठीक आहे, सगळ्यांनी व्यवस्थित नोट डाऊन करून घ्यायचे. एस 4च्या 4 लाईन मध्ये दिलेत, येईल का लक्षात? ठीक आहे, काही इश्यू कुणाला? कुठलं यस जमत नाही असं कुणी आहे का? एस मध्ये काही प्रॉब्लेम यायलाय? ठीक आहे, काही इश्यू नाही? ठीक आहे, येऊ शकतात. थँक्यू.